आता पळवापळवी चालली, उद्या खून होतील, परवा उमेदवार दिसणारच नाहीत. असं जर चित्र महाराष्ट्रात झालं तर या महाराष्ट्राची जी संस्कृती त्याला ते चांगलं नाही, त्या संस्कृतीला शोभणार नाही, एवढं या ठिकाणी निश्चित आहे. बाळासाहेबांची शिकवणी काय तुमच्या? पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना भारत पाकिस्तान सामना खेळायला माहिती नेमकी वर्ल्ड कपची त्याला शिवसेनेचा विरोध खेळतात खेळू द्या, त्याला आमची काही हरकत नाही. जिंकणार आम्हीच आहोत. ज्यांना मार खायचा आहे त्यांनी आमच्या बरोबर खेळावं आणि मार खाऊन जावं. छत्रपती संभाजीराजांच्या घटनेप्रमाणे 7,014 जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2023 ते 25 या कालावधीमध्ये दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित होतो. प्रमाणपत्र रद्द करण्याची आता जे काही डिपार्टमेंटल चौकशी चालू आहेत किंवा इन्क्वायरी चालू आहेत त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचं तफावत त्यांना आढळून आलेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून काही वेळेला तर असं झालेलं आहे की नाबालिक मुलीला त्यांनी बाळाला जन्म दिलेला आहे, त्यांचे प्रमाणपत्र वितरित झालेले आहे. म्हणून हे अत्यंत गांभीर्याने घेण्याचा हा विषय आहे. म्हणून त्याची जर असं रद्द होत असतील तर त्याची कारण सुद्धा पुढे येतील आणि मला वाटतं पुढे भविष्यात असं कधी घडू नये याची सुद्धा काळजी घेतली जाईल. एकनाथ शिंदे भाषणात एक वाक्य वापरतो, रावणाची लंका अहंकारामुळे जळून खात असेल, त्यावर अनेक राजकीय चर्चा झाल्या. आता फडणवीस असं म्हणते आपण लंकेत राहत नाही म्हणून पुढील लंका जाळून टाकू असं म्हणलं असेल तर मनावर बरोबर आहे ना. आम्ही त्यांना उद्देशून बोललेलंच नाही. आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे. म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही. मुरुडमध्ये समोर येते शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा